BHMS और CCMP कोर्स करने वाले होम्योपैथी स्नातकों का महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में पंजीयन करने के प्रस्ताव के विरोध में इंडियन मेडिकल एसोसिएशन ने 24 घंटे के काम बंद आंदोलन की घोषणा की है। इस आंदोलन को महाराष्ट्र मार्ड, ASMI और अन्य चिकित्सा संगठनों ने भी अपना समर्थन दिया है। डॉक्टरों के अनुसार 4 अगस्त सुबह 6 बजे से बुधवार सुबह 6 बजे तक चिकित्सा सेवाएं पूरी तरह बंद रहेंगी। हालांकि आपातकालीन सेवाएं इस दौरान जारी रहेंगी। IMA ने चेतावनी दी है कि यदि संबंधित पंजीयन प्रक्रिया शुरू की गई तो यह आंदोलन अनिश्चित काल के लिए जारी रखा जाएगा। इस बीच इस निर्णय के विरोध में नांदेड़ के डॉक्टरों ने भी काम बंद आंदोलन करते हुए जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा। इस दौरान डॉक्टरों ने होम्योपैथी स्नातकों के पंजीयन का निर्णय तत्काल वापस लेने की मांग की। यदि यह मांग पूरी नहीं हुई तो आगे और उग्र आंदोलन छेड़ने की चेतावनी भी डॉक्टरों ने इस दौरान दी। इंडिया न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट, नांदेड। आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या सिनियर लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की काय पद्धतीने काल आदेश निघालेत, त्याचा विरोध म्हणून त्याच्या प्रखरतेने आज आम्ही हा आमचा मुद्दा मांडण्यासाठी आज कलेक्टर साहेबाजवळ आम्ही आमचं निवेदन दिलं आहे। आणि ह्या निवेदनाचा उद्देश एकच आहे की सामान्य जनतेला ह्याचा हेळसाळ होऊ नये आणि ह्याच्यामध्ये आजच्या घडीला आम्ही कलेक्टर साहेबांसोबत, सिव्हिल सर्जनसोबत बसून आम्ही त्यांना सांगण्यात आले की आज आम्ही आमची फक्त OPD आणि त्या पद्धतीने जे काही पेशंट येतील त्यांना आम्ही काही सुविधा देणार नाही, पण इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही आता अजूनही बंद केलेल्या नाही आहेत। कोणत्याही पेशंटची हेळसाळ होऊ देणार नाही। पण जर हा मुद्दा त्यांनी जर असाच जर तात्काळ ठेवला किंवा ह्याच्यावर त्यांनी शासनाने जर प्रॉपरली निर्णय नाही घेतला तर ह्याला आमचा कडक विरोध राहील। आणि त्याच पद्धतीने मी BJP वैद्यकीय आघाडीचा मी प्रमुख असल्याने मी सुद्धा ॲज अ डॉक्टर म्हणून ह्या गोष्टीला विरोध करतो की कोणत्याही पॅथीची प्रॅक्टिस कोणत्याही पॅथीनी करायला हे योग्य नाही, जेणेकरून पेशंटची हेळसाळ होऊ शकते। हा उद्देश आमचा आहे आणि ह्याच्या मुद्द्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे। भाजपा वैद्यकीय आघाडीचा सुद्धा IMAला पूर्ण 100% सपोर्ट आहे। ह्याचा उद्देश त्या पद्धतीने नाही आहे, जसं आयुर्वेदिक जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांनासुद्धा 100 ड्रग्स आपण अलाउड केलेले आहेत ऑलिओपॅथीचे, की इमर्जन्सीमध्ये हे ड्रग्स त्यांना अलाउड करू शकतो। त्याच पद्धतीने आमचंही म्हणणं आहे की तुम्हाला आमच्याही काउन्सिलचं म्हणणं आहे की होमिओपॅथिकला ह्या काही 100 जे ड्रग्स इसेन्शियल आहेत त्यांनासुद्धा ती मान्यता देऊन आम्ही त्याचा जर आमच्या काउन्सिलमधून ते मान्यता घेऊन आमची बैठक करून हे आम्ही सॉर्ट आउट करू शकतो। CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीमध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्यायी व्यवस्थाही आम्ही सुचवलेले आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मीटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असतानासुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही। शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। MBBS आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। हे त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे। मागच्या महिन्यामध्येच शासनानं MBBS पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नाही आहेत। मग गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत, हा मुद्दा खोडला जातो। आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये MBBS आणि त्यापेक्षा जास्त शिकलेले डॉक्टरसुद्धा जात आहेत। त्यांना व्यवस्थित वातावरण मिळावं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं आणि सध्या तयार आहेत आणि प्रत्येक तालुका पेशला ब्रॉड स्पेशालिटीचे सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। आजचा दिवस हा आमचा टोकन स्ट्राईक आहे, आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत। आणि जर शासनानं नोंदणी आज केल्या तर तो इंडिफिनिट स्ट्राईक राहील आमचा। रुग्णसेवेवरती शासनानं हे लक्षात घेतलं पाहिजे की रुग्ण हा डॉक्टरांचा आणि शासनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे। शासनाची आणि डॉक्टरांची जबाबदारी आहे रुग्णांना दर्जेदार सेवा देणे। त्याकरिता मी ज्या पॅथीमध्ये शिकलो आहे त्या पॅथीमध्ये मी जर एक्सपर्ट असेल तर मी दर्जेदार सेवा रुग्णांना देऊ शकतो। मी होमिओपॅथी शिकलो नाही तर मी होमिओपॅथीची सेवा
रुग्णांना देऊ शकणार नाही. तसंच होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांनी ॲलोपॅथी न शिकता किंवा एक 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स जो 2 किंवा 3 आठवड्यामध्ये पूर्ण होतो, त्या कोर्सच्या आधारे सखोल ज्ञान प्राप्त न करता रुग्णांचा इलाज करणे ही धोक्याची घंटा आहे. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553877070 या फिर 9423105824।